आजी पाहतात अर्जुनला ईशाकडे एकटक पाहताना. आजी म्हणतात, ईशा, गदा आला बघ. ईशाला आजी काय म्हणत आहेत ते क्षणभर कळलंच नाही. आजी, काय म्हणालात? तिने पुन्हा विचारलं. अगं, तुझा नवरा आला तो बघ, आजी अर्जुनकडे पाहत म्हणतात. तशी ईशा अर्जुनला पाहून बसलेली उठून उभी राहते. आजी त्या दोघांकडे पाहतात. दोघेही एकमेकांकडे एकटक पापणी न लावता पाहत असतात. आजी खोटं खोटं खोकायचं नाटक करतात तसे ते दोघे भानावर येतात. एकटी लोकाची पोर कधीपासून अशीच आणून घरात ठेवलेस? लग्न कधी करणार आहेस तू ईशासोबत? तुला ईशापेक्षा बिझनेस मीटिंग महत्त्वाची होती का? त्या सम्याला पाठवून द्यायचं होतंस ना दिल्लीला. इथे सोन्यासारख्या पोरीला एकटीला टाकून बसलास मीटिंग करत, तेही 8 दिवस. पाठवून देऊ का मी तिला तिच्या घरी? आजी खूपच चिडून बोलत होत्या. आजी, तू काय एवढी रागवलीस? खरंच खूप महत्त्वाची मीटिंग होती. शिवाय आणखी बरीच कामं होती. बरं ठीक आहे, ते तू कधी लग्न करतोस ईशासोबत ते सांग. आजी करेलच लवकर, अर्जुन म्हणाला. तू करत बस, लवकरच करेल असं. पण तोपर्यंत ईशा तुझ्या रूममध्ये नाही राहणार. तुमचं लग्न, त्यानंतर सत्यनारायणाची पूजा, मग तुमचा हनीमून. काय? अर्जुनचे डोळे तर आता बाहेरच येणार होते, इतके मोठे केलेले त्याने. चल ईशा, म्हणून आजी ईशाचा हात धरून त्यांच्यासोबत घेऊन गेला तिला. तो 8 दिवसानंतर घरी आलेला आणि आजी ईशाला त्यांच्या रूममध्ये घेऊन गेला म्हणून अर्जुन नाराज होतो. आजी, मी काय म्हणतोय? तो आजीला मागून आवाज देत आजीजवळ येतो. पण आजी त्यांच्या रूममध्ये पटकन शिरतात, रूमचं दार लावून घेतात. अर्जुनची अवस्था तर आता पाहण्यासारखी होती. तो तिथून आता डायरेक्ट ऑफिसला जायला निघाला. ईशा, सॉरी, माझ्यामुळे तुला एकटीला राहावं लागलं, तो मनात म्हणाला. आता ऑफिसमध्ये तो नुसता सर्वांवर चिडचिड करत होता. काय झालंय बॉसना काहीच कळत नाही. बॉस तर कधीच कोणावर चिडचिड करत नव्हते याआधी. काही चुकलं तर समजावून सांगत होते ते. पण आज बॉस खूपच चिडचिड करत आहेत. स्टाफमध्ये बोलणं चालू होतं ते समीर अर्जुनकडेच निघालेला यायला तो ऐकतो. तो केबिनमध्ये आल्या आल्या बोलतो, अर्जुन, काय झालं तुला एवढं चिडायला? कोणाचा राग स्टाफवर काढत आहेस तू? आलास तू? ये, तुझीच कमी होती. आता तूही माझं उरलेलं डोकं खा. अर्जुन म्हणाला त्याला. कोणी खाल्लं तुझं डोकं? समीर म्हणाला. माझ्या आयुष्यात आहेच कोण? अर्जुन म्हणाला. आजी. आजीने खाल्लं का? समीर हसत विचारतो त्याला. हसतोस काय? अर्जुन रागाने म्हणतो. हसू नाही तर काय करू? स्वतःला आरशात पहा कसा वागत आहेस तू आज ते. अर्जुन रागातच होता अजून. बरं, जाऊ देत ते. काय झालं ते सांग, समीर म्हणतो अर्जुनला. काय नाही झालं ते विचार, अर्जुन म्हणतो त्याला. बरं, काय नाही झालं ते सांग मग, समीर म्हणतो. अरे यार, तुला तर आता मी, अर्जुन दात ओठ खात म्हणतो समीरला. समीर, नाही, आता मस्करी नाही, सिरियसली सांग, बोलतो तसा अर्जुन म्हणतो. आजी ईशाला तिच्या रूममध्ये घेऊन गेली. म्हणजे? आजी का घेऊन गेल्या वहिनींना? नक्की कळेल असं सांग, समीर म्हणतो. अरे, आजी म्हणते तू लग्न करशील, त्यानंतर पूजा आणि मग तुमचा हनीमून. तोपर्यंत ईशा तुझ्या रूममध्ये नाही येणार. ती माझ्यासोबत माझ्या रूममध्ये राहील. बरोबर तर आहे आजीचं? समीर अर्जुनला आणखीनच चिडवत म्हणाला. बरोबर काय बोलतोस तू? मी इतका वेळ ईशापासून दूर नाही राहू शकत. नकोच राहूस दूर. लग्न कर वहिनींसोबत आणि राहा त्यांच्याजवळ. अरे, करणारच आहे मी लग्न ईशासोबत. करणार आहे असं नाही चालणार. आत्ताच वकिलांना घे आणि रजिस्टर मॅरेज कर. आजीला घाई झाले तुझ्या लग्नाची, म्हणूनच मुद्दाम आजी अशा वागत आहेत. तो ताडकन चेअरमधून उठून केबिन बाहेर पडतो. वकिलांना घेऊन घरी येतो. ओरिजिनल मॅरेज सर्टिफिकेट तो साईन करून आलेला. आता फक्त ईशाची साईन बाकी होती. वकील हॉलमध्ये बसलेले.
आजी बाहेर गेलेल्या त्यांचं काम होतं म्हणून. ईशाला त्यांनी आजीच्या रूममध्ये पाहिलं तर ती नव्हती आजीच्या रूममध्ये. त्यांनी सर्वंटला विचारलं, कुठे आहे ईशा? ती म्हणाली, त्यांना वरती तुमच्या रूमकडे जाताना पाहिलेलं. तसा तो तिला पाहायला त्याच्या रूममध्ये आला. ईशा गॅलरीत उभी राहून तिच्या मावशीसोबत बोलत होती फोनवर. अर्जुन ईशाजवळ आला आणि त्याने तिला मागून मिठीत घेतलं. त्याने त्याचे हात तिच्या पोटावर घट्ट केले. अचानक त्याचा स्पर्श होताच ती तर दचकली. त्याच्या मिठीतच तिने वळून त्याच्याकडे पाहिलं. त्याला समोर पाहून ती म्हणाली, मावशी, मी तुला थोड्या वेळाने कॉल करते. बोलून तिने मावशीचा कॉल कट केला. अहो, तुम्ही असे अचानक? खूप भीती वाटली ना मला, ती म्हणाली त्याला. सॉरी ईशा, मला तुला घाबरवायचं नव्हतं, म्हणत त्याने तिला मिठीत ओढलं. ती त्याच्यापासून बाजूला जात होती आणि तो तिला जवळ ओढत होता. काय झालं? तू का दूर जात आहेस माझ्यापासून? तो विचारतो. अहो, आजी म्हणाल्या, मला तुमचं लग्न झाल्याशिवाय तू अर्जुनच्या अजिबात जवळ जाणार नाहीस. तो तिचा हात पकडून चल म्हणतो तिला. ती कुठे विचारते. तू चल तर तो तिला सोबत घेऊन खाली येतो. वकिलांना पाहून ईशा त्यांना ओळखते. अहो, ती अर्जुनकडे पाहून म्हणते, ईशा, आज आपण रजिस्टर लग्न करणार आहोत, तेही खरोखरचं रजिस्टर लग्न. ती तोंड वाकडं करून म्हणते. काय झालं ईशा? मला नाही करायचं रजिस्टर लग्न, ती म्हणाली. तुम्हाला माझ्यासोबत लग्न करायचं असेल तर माझ्या मावशीकडे माझा हात मागावा लागेल पहिला, आणि मला साध्या पद्धतीनेच पण थोडंसं धूमधडाक्यातही लग्न करायचं आहे. काय? पण त्यासाठी खूप वेळ लागेल. तोपर्यंत मी तुझ्यापासून दूर नाही राहणार. मला तू माझ्याजवळ माझ्या रूममध्ये हवी आहेस कायमची, तो म्हणाला. अहो, काय बोलताय तुम्ही? ते ऐकत आहेत ना? ती वकिलांकडे इशारा करून ते पाहतही आहेत आपल्याकडे, बघा म्हणते त्याला. मला जगाची पर्वा नाही. माझ्यासाठी तू खूप इम्पॉर्टंट आहेस. चल ना, साईन कर पटकन. त्यानंतर मी आपल्या लग्नाची पार्टी ठेवून अनाऊन्स करेल आपण लग्न केलं असं. प्लीज साईन कर, तो म्हणतो आणि ती लगेच तयार होते. पण माझी मावशी आणि आजी, बोलते ती, त्यांना मी सांभाळून घेईन. तू माझ्यावर सोड, ते अर्जुन म्हणतो. ती मॅरेज सर्टिफिकेटवर साईन करते. वकील काही पेपर्स घेऊन निघून जातात. अर्जुन ईशाला उचलून त्याच्या रूममध्ये आणतो. अहो, काय करताय? काही नाही. मी माझ्या बायकोला घेऊन हक्काने माझ्या रूममध्ये चाललोय. आता आजी नाही अडवणार मला. त्याने तिला सोफ्यावर बसवलं. तोही तिच्या बाजूला लगेच बसला आणि तिचा हात हातात घेऊन, ईशा, तू खुश आहेस ना माझ्यासोबत विचारलं. ती हलकं हसून हो म्हणाली. मी तुला कधीच निराश नाही करणार. सर्व सुख मी तुला देईन. कधीच कशाची कमी पडू देणार नाही मी तुला ईशा. अहो, माहिती आहे मला. तो तिच्या हातावर किस करतो. ईशा, तुला माझ्याशी काही बोलायचं असेल तर तू तुझ्या मनातील सर्व गोष्टी बोलू शकतेस. तशी ईशाने त्याला मिठी मारली. तोही तिला मिठीत घेतो. बराच वेळ तो तिला मिठीत घेऊन तो सोफ्यावर बसून होता. काही वेळाने त्याला अवघडलेपणा जाणवला. ईशा, बेडवर जाऊया, तो म्हणाला. ईशाने होकार दिला. मग त्याने तिला त्याच्या दोन्ही हातावर उचलून अलगद घेतलं आणि तिला बेडवर झोपवलं. तो जाऊ लागला. अहो, कुठे निघालात? तिने विचारलं. ईशा, ऑफिसला जाऊन येतो. ऑफिसला निघालात? ती म्हणाली. हो, ऑफिसमधून अचानक आलो घरी. आता जावं लागेल. तो मुद्दाम तिच्यापासून दूर चाललेला, कारण तिने तिचं प्रेम त्याच्याकडे व्यक्त करावं असं वाटत होतं त्याला. तिने पटकन उठून अहो म्हणत त्याचा हात पकडला. तिच्याकडे पाहून काय विचारलं त्याने? प्लीज थांबा ना, ती म्हणाली. तो तिच्याजवळ येऊन तिच्या गालावर हलके ओठ टेकून, ईशा, वाट बघ माझी, मी आज लवकर येईल म्हणाला आणि जाऊ लागला. तिने पुन्हा जाणाऱ्या त्याचा हात पकडला आणि त्याच्या ओठांवर ओठ ठेवून त्याला किस करू लागली.
तिला आता मिलनाची आस लागलेली. त्यालाही मनातून तेच हवं होतं, पण तिने पुढाकार घ्यावा असं वाटत होतं. दोघे एकमेकांना किस करत होते. ईशा प्रेग्नेंट आहे ते आठवून अशा अवस्थेत तिच्या जवळ जाणं बरोबर नाही वाटलं त्याला. ती प्रेग्नेंट असल्याचं काही वेळ विसरलाच होता तो, पण आता आठवलं तसं त्याने त्याच्या मनातील प्रेमभाव आवर्ते घेतले. ईशा, तू आराम कर, मी ऑफिसला जाऊन येतो, तो आता खरंच म्हणाला. पण तिने नाहीमध्ये मान हलवली आणि त्याला मिठी मारली. त्याने तिला बेडवर ठेवलं आणि तोही तिच्या बाजूला झोपला. अहो, तुम्ही कायम प्रेम करत राहाल ना माझ्यावर? मला कधी स्वतःपासून दूर नाही ना करणार? ईशा अर्जुनच्या डोळ्यात पाहत म्हणाली. मी असं का करेल ईशा? मी खूप प्रेम करतो तुझ्यावर. का एवढं प्रेम करता तुम्ही माझ्यावर? का एवढी काळजी घेता तुम्ही माझी? का एवढे जवळ आला तुम्ही माझ्या? तुमच्या या अशा वागण्याने मीही प्रेमात पडले ना तुमच्या. बोलून ती त्याच्या कुशीत शिरते. ईशा, तुझा विश्वास आहे ना माझ्यावर, माझ्या प्रेमावर? खूपच जास्त, ती म्हणाली त्याला. मग घाबरू नकोस, तो तिला त्याच्या उबदार मिठीत घेत थोपटत म्हणाला. ईशा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जगात सगळ्यात जास्त प्रेम मी आजी आणि तुझ्यावर करतो. तुम्ही दोघी माझ्यासाठी खूपच जवळच्या आहात. तिने त्याच्याकडे पाहिलं तसं त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकवले. दोघे एकमेकांच्या स्पर्शात बेभान झाले. जगाचा विसर पडत चाललेला आता त्यांना. त्याचा हळूवार आणि प्रेमळ स्पर्श अनुभवत होती ती. त्यात ना आक्रमकता होती ना जबरदस्ती. त्याचा हात तिच्या सर्वांगावरून फिरत होता, जसं की मोरपंख फिरत आहेत अंगावरून असं वाटलं तिला. त्याच्या स्पर्शात ती शहारत होती. हळूवार प्रेमाने तो तिला फुलवत होता. ती गरोदर होती म्हणून तो तिला जपत होता, तिची काळजी घेत होता. आज प्रेमाने एकमेकांच्या सहमतीने त्यांचं मिलन झालेलं. ती त्याच्या कुशीत होती आता आणि तो प्रेमाने तिला कुरवाळत होता. आज ती स्वतःहून त्याला समर्पित झालेली. तिचंही त्याच्यावर खूप प्रेम आहे हे तिने त्याच्यावर प्रेम करून सिद्ध केलेलं. आताही तिच्या अंगावर त्याचा स्पर्श शहारे आणत होता. ती त्याच्यापासून बाजूला जात होती तर त्याने तिला नाही जाऊ दिलं. तुला आता कुठेही जाण्याची गरज नाही. आजचा पूर्ण दिवस तू माझ्याजवळ थांबायचं आहेस, तो म्हणाला तिला. अहो, आजी येतील, त्या आल्यावर मला शोधू लागतील. शोधू देत मग. आजीला सांग तू माझ्या रूममध्ये होतीस ते. अहो नको ना, मगाशी मी म्हणत होतो ना तुला मी ऑफिसला जातो, तेव्हा तू मला नाही जाऊ दिलंस. मग आता मी कुठेच नाही जाणार, इथेच तुझ्याजवळ राहणार आहे. आजीला काय सांगायचं ते तुझं तू बघ, तो गालात हसत म्हणाला तिला. अहो नको ना, मी काय सांगू आजींना, मला नाही माहिती, पण आता मी तुला नाही सोडणार, तो म्हणाला. ती अहो जाऊ द्या ना, रिक्वेस्ट करत म्हणाली त्याला. तो हसून, बरं ठीक आहे, आज तू मला खूप खुश केलंस म्हणून जाऊ देतो तुला, पण पुन्हा असं लगेच नाही जाऊ देणार. ती पटकन वॉशरूममध्ये पळाली. तो तिच्याकडे पाहून हसत होता तिच्यावर. काही वेळाने ती फ्रेश होऊन खाली आली. आजी आणि ईशा हॉलमध्ये बसलेल्या. तोही थोड्या वेळाने आला. तो येताच दोघांची एक नजर झाली. तसं दोघांनी एकमेकांना पाहून स्माईल केलं. आजी म्हणाल्या, ईशा हा कधी घरी आला? ती काही न बोलता गप्पच होती. तो आजी हे बघ, आम्ही दोघांनी लग्न केलं, हे आमचं ओरिजिनल मॅरेज सर्टिफिकेट आजीच्या हातात देत म्हणाला. आजी आता माझ्या बायकोला माझ्या रूममध्ये येऊ द्यायचं. आजी त्यांचं मॅरेज सर्टिफिकेट पाहून एवढी घाई म्हणाली त्याला. आजी, मी ईशाशिवाय एकही क्षण नाही राहू शकत. मी आलोच, ऑफिसला चाललोय बोलून तो गेला. ती गालात हसत होती. आज खूपच गुलाबी लाली चढले ईशा तुझ्या चेहऱ्यावर, आजी म्हणाल्या तिला. तशी ईशा लाजली असं काही नाही, लाजतच म्हणाली ती.
चला, अर्जुनने तुझ्याशी लग्न केलं यातच मी खूप समाधानी आहे. आता तुमचं बाळ पाहिलं की मी मरायला मोकळी. आजी, काय म्हणताय तुम्ही? आमच्या बाळाला खेळवणार आहात तुम्ही, असं तुम्हीच म्हणालेलात. आमच्याजवळ कायम हव्या आहात आजी तुम्ही. पुन्हा असं नाही बोलायचं. ईशा खूपच हळवी होते ते पाहून आजी म्हणतात, ईशा, अगं मी खूप जगले. नातवाला लहानाचा मोठा केला आणि आता पंतूला पण पाहिलंच की. खूप आयुष्य दिलं मला परमेश्वराने. मी खूप छान जगले. मला मिळालेल्या आयुष्यात एवढ्यावर समाधान मानायला हवं. जास्त जगण्याची हाव बरी नाही आणि जन्माला आलाय तो एक ना एक दिवस जाणारच. ते काहीही असो, पण तुम्ही पुन्हा असं अजिबात नाही बोलायचं. हो, नाही बोलणार, आजी म्हणाल्या तिला. आजी, हे किती प्रेम करतात तुमच्यावर आणि मलाही मावशी सोडली तर जवळचे नातेवाईक नसल्यासारखेच आहेत. आता आपल्या तुम्हीच आहात, बोलून ती आजीच्या मांडीवर डोकं ठेवून तिथेच सोफ्यावर झोपते. आजी ईशावर खूप प्रेम करत होत्या. तिला अर्जुनप्रमाणेच त्यांची नात मानत होत्या त्या. ईशा, संध्याकाळी मंदिरात जाऊयात का? आजी म्हणाल्या. जाऊयात ना, ती लगेच म्हणाली. काही वेळांनी त्या दोघी मंदिरात आल्या तेव्हा ईशाच्या काकाने ईशाला दुरूनच पाहिलं. ही ईशाच आहे ना? तिचा काका म्हणतो. त्याला नव्हतं माहिती ईशाचं लग्न झालंय ते. तो कोणाला तरी कॉल करतो. त्याच्या कॉलनंतर एक व्हॅन तिथे येते. मंदिराबाहेर ईशाला एकटीला पाहून ईशाला व्हॅनमध्ये भरून 2 व्यक्ती घेऊन जातात. आजी, ईशा कुठे गेली इतका वेळ? म्हणतात. आता तर इथेच होती म्हणून त्या पाहू लागतात तिला. बराच वेळ पाहूनही ईशा आजीला दिसेना. मग आजीने घाबरून अर्जुनला कॉल केला. अर्जुन, ईशा माझ्यासोबत होती, ती आता नाहीये. ए आजी, काय झालं? कुठे गेली ईशा? नीट सांग मला. तू घाबरू नकोस, अर्जुन म्हणाला. खरं तर अर्जुनला ईशा नाहीये ते ऐकूनच मेल्यासारखं वाटलं, पण तो स्वतःला सावरत आजीला धीर देत होता. आजी म्हणतात, आम्ही दोघी मंदिरात आलेलो. ईशा आणि मी सोबतच होतो. पण मी मंदिरात असताना ईशा म्हणाली, आजी मी आहे बाहेर, आणि ती बाहेर निघून गेली. ती बराच वेळ झाला तरी आत नाही आली. म्हणून मी तिला बाहेर शोधलं तर बाहेरही नाही ईशा. आजी, तू नको घाबरूस, मी येतो लगेच तिकडे, अर्जुन म्हणाला. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत. पाहिले नसतील तर कृपया पहा. धन्यवाद.